भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा. गोविंद लक्ष्मण भाकरे, जवळबन, तालुका केज, जिल्हा बीड. आणि आता आपण तुमच्या या सोयाबीन पिकामध्ये उभे आहोत. किती क्षेत्र आहे हे? 1.25 एकर आहे. 1.25 एकर आहे. आणि आपण सोयाबीन ही कधी लागवड केली आहे? सोयाबीन साधारणतः आता 17-18 दिवस झाले. 17-18 दिवस झाले है ना. आणि बीज प्रक्रिया केली आहे का? बीज प्रक्रिया केलेली आहे. आपलं धन्वंतरीचं RPS 76 आणि बिजोरिच दोन प्रोडक्ट वापरले बीज प्रक्रिया वापरून बीज ही केली बीज प्रक्रिया. नंतर काही दुसरं केलेलं नाही. आणि आपल्या प्रोडक्टची वरतून फवारणी पण झाली आहे. एक फवारणी झाली. आता किती दिवस झाले फवारणी करून? 2 दिवस झाले. फक्त 2 दिवस झाले. RPS 76 ची फवारणी केली. किती प्रमाण वापरलं आहे एका पंपाला? एक पंपाला आपण 100 टाकलेले प्रमाण. किती लिटरचा पंप आहे आपला? 16 लिटरचा. 16 लिटरला 100 ml वापरला का RPS 76? अच्छा. आणि एक फवारणी झाली आणि बीज प्रक्रिया झाली. सोयाबीनची सध्याची जी क्वालिटी दिसते तुम्हाला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? काय नाही, ह्याच्यामध्ये नंबर 1ची क्वालिटी. आपण सॅम्पलसाठी एक 6 बेड बाजूला साईडला सोडलेले, त्याला बिगर बीज प्रक्रिया आणि बिगर फवारणीची बाजूला ठेवलेली. हे आता या साईडला जे आहे तुमचा ऊस, या ऊसाच्या साईडचे तुम्ही 6 बेड जे आहेत त्याला आपलं प्रोडक्ट वापरलेलं नाही. ते थोडं हलकं वाटतंय है ना. ब्रांचेस, त्याचे पानं, त्याची जाडी, थोडा फरक वाटतोय. आणि जिकडे आपण आपलं हे प्रोडक्ट वापरलेलं आहे, हा जो एरिया आहे हा स्ट्रॉंग वाटतोय है ना. चांगला फरक आला. भरपूर फरक आहे. बरं. तर तुम्ही जे बीज प्रक्रिया केली आणि एक फवारणी केली RPS 76 ची, आणि त्याचे तुम्हाला जे आता रिझल्ट दिसत आहेत, तर त्याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? 100%. बराचसा फरक आहे ना. काडी पानाच्या रुंदीमध्ये आहे, त्याची दांडी पण जाडीमध्ये आहे. बिगर बीज प्रक्रियाचे थोडे येत आहे आपलं. असं आहे. तर तुम्हाला आपल्या या प्रोडक्टची माहिती कोणी दिली आहे? धनराज करपेकून भेटलेली आम्हाला. अच्छा, हे धनराज भाऊ यांनी तुम्हाला माहिती दिली, कारण यांनी अगोदर वापरलेलं होतं. त्यांनी वापरलेलं ते म्हणले वापरून याचा रिझल्ट. म्हणून आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल? चांगल्यापैकी आता हे रिझल्ट आहे ते आता समोरच आहेत, सांगायला चालूच आहे, आमचं दाखवायला चालूच आहे. त्याच्यामुळे आपण 6 बेड त्याच्यामुळे साईडला ठेवलेले आहेत किंवा येणारला ते पण बघताय. हो, जे 6 बेड तुम्ही ज्याला वापरलं नाही ते थोडे हलके वाटतायत. आता फरक सुरू झालाय. आता दिवसेंदिवस तो फरक आता आणखी वाढणार. यानंतर तुम्ही आता एक स्प्राउट रिच आणि RPS 76 ची स्प्रे घ्या, आणि नंतर फ्लॉवरिंग कंडिशन मध्ये आपलं फ्लोरा रिच आणि RPS 76 चा स्प्रे घ्या. म्हणजे आपण इतर शेतकऱ्यांपेक्षा 1.5 पटीचं उत्पादन वाढीचं टार्गेट ठेवू शकतो. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.